आज दिंडोशी विधानसभेतील सगळ्या नागरिकांचा आक्रोश मोर्चा। गेले 6 महिने या भागामध्ये पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे, पाणी वेगवेगळ्या भागामध्ये जे कमी दाबाने मिळतं त्यामुळे लोकांमध्ये उद्रेक होता। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सतत सांगून देखील त्याच्यावरती कुठचीही कारवाई होत नव्हती। लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी हे पाणी इथे लोकांना व्यवस्थित मिळत होतं आणि त्यानंतरच्या काळात 6 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने पाणी कमी झालं, हे नेमकं काय आहे? आयुक्तांशी बैठक झाली, एचींशी बैठका झाल्या, अधिकाऱ्यांबरोबर साईड व्हिजिट झाल्या, लोकांना काही ठिकाणी कंटामिनेशनचं जे पाणी काळं येतं ते पण आम्ही आता दाखवलं। आज त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की या बाबतीत आम्ही तात्काळ कारवाई करतो। कंटामिनेशन आहे तिथे आजच कॅमेरे टाकून ते सगळं शोधतायत, तिकडे नवीन पाईपलाईन टाकतील आणि पाण्याचा दाब वाढवण्याच्या दृष्टीने काही 2-3 अरेंजमेंट त्यांना करायचे आहेत इंटरनल, त्या ते करतील, परंतु पाण्याचा दाब हा व्यवस्थित राहील अशा दृष्टीने काळजी त्यांनी घेतलेली आहे। त्यांना आम्ही सांगितलं की आता मोर्चा काढणार नाही, हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उद्रेकाचा आणि लोकांचा आक्रोशाचा शेवटचा मोर्चा होता। आता सरळ ठिय्या आंदोलन करू, कायदा सुव्यवस्था बिघडली त्याला जबाबदार मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन राहील, अन्यथा लोकांना जे पाणी अपेक्षित आहे ते पाणी देण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची आहे। त्यांनी आजपासूनच या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत आणि काही गोष्टीला थोडा वेळ लागेल। काही ठिकाणी पाईपलाईन टाकणं, पाईपलाईन बदलणं यासाठी त्यांनी वेळ मागितला आहे, पण तो वेळ सर्टन टाईमचा आहे, 8 दिवस 10 दिवसाचा आहे, परंतु पाण्याचा प्रेशर हा सगळीकडे राहील चांगल्या पद्धतीने या दृष्टीने आपण काळजी घेतोय। A1 बेकरी संतोषनगरला एक पाण्याची टाकी त्या ठिकाणी नवीन बांधून आपण पाणी पुरवठा देण्याच्या दृष्टीने तो देखील एक प्रस्ताव महापालिकेकडे आहे, त्याच्या दृष्टीने देखील कारवाई होते। त्या ठिकाणी जे पंप आहेत ते पंप जुने झाले आहेत, ते नव्याने बसून ते पंप पुन्हा एकदा त्या ठिकाणी जास्त कॅपॅसिटी लावून ऑपरेट करणं हा देखील प्रस्ताव त्यांना आम्ही दिला आहे। या सगळ्या दृष्टीने ते पॉझिटिव्हली काम करतील असं त्यांनी शब्द दिला आहे, पण पाण्याचा प्रेशर हा जर पूर्ववत जसा आहे तसा राहिला नाही तर मग ठिय्या आंदोलन करू आणि जर कायदा सुव्यवस्था बिघडली त्याला जबाबदार पोलीस प्रशासन आणि मुंबई महानगरपालिका असेल। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे आपण जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा महानगरपालिकेचे जे कंत्राटदार आहेत त्यांना गाव गुंडांकडून त्रास देण्यात येत होता। आपण नाही असं आहे की पाण्याच्या व्यतिरिक्त जेव्हा इतर विषयावर चर्चा झाली की इकडचे आरोग्य केंद्र असतील, रस्त्याची कामं असतील, काही ठिकाणी रस्ते खराब आहेत, तर त्या ठिकाणी CC रोडची जी कामं चालू आहेत त्या ठिकाणी असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरना इकडच्या गावगुंडांकडून रात्री मारहाण केली जाते, त्यांना काम अडवलं जातं आणि मग पोलिसांनी आता जबाबदारी घेतलेली आहे की जिथे ते काम चालेल तिकडच्या सिनियर PI आणि कोण PI असतील त्यांना सांगून त्यांना प्रोटेक्शन दिलं जाईल आणि काम केलं जाईल असा शब्द आज असिस्टंट कमिशनरने दिला आहे। त्यांना तसं ते पत्र पाठवतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।